नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज ना मला माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचा फोन आलेला, म्हणजेच प्राचीताई त्यांच्या बहिणीचा अचूकला की मी तुमच्याकडे ताई बसायला येते. म्हटलं ठीक आहे, ये ना बसायला. ती बोलली सर्व कामं झाल्यावर मी येते. म्हटलं चालेल. पण ते अशी बोलली नव्हती मला की ही प्राचीताई पण आलेत म्हणून. तर म्हटलं चालेल, ये तू. त्याच्यानंतर ना थोड्या टायमाने परत प्राचीताईंचा फोन आला, म्हणजे माझ्या फ्रेंडचा. त्या बोलल्या की अगं तुझ्याकडं ना अचू येते बसायला. म्हटलं हो, मला अचूचा आलेला फोन. तर मग तिला तू कोणत्या फ्लोअरला आहेस काय आहे ते सर्व सांग, तिला ती फोन करेल. म्हटलं चालेल. तेव्हा ना त्यांच्या आवाजावरून मला वाटलं की ह्या माझ्याकडे आज येत आहेत म्हणून. त्या विक्रोलीला राहतात, त्यांची बहीण राहते इथे माझ्या इथे. त्यांच्याकडे आल्या, मग त्या आल्या माझ्याकडे दोघीजणी. मला थोडा डाऊट आला म्हणून मी आज व्हिडिओ बनवला. चला दाखवते माझी फ्रेंड. रे गो सरप्राईज दिया मैंने व्हिडिओ. फोन आला तेव्हाच समजली. म्हटलं ह्या येत आहे. स्नेहाला पण मेसेज केला. मला वाटतं प्राचीताई येतात, मला फोन आलेला. कसे मस्त. तिसऱ्याला उतरला. अगं कन्फ्युज मी फोन मी बोलणार होती वरून, आवाज दरवाजा लावा दरवाजा, मी तिकडे जाऊन लपली होती. अगं काय नाही का फोन. कांदा अगोदर चिरून घेतला होता, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकून ठेवली होती. थोडं पाणी सुटलं आहे त्याला. आता मी बेसन पीठ टाकते. बेसन पीठ टाकून घेतले. आता याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला. हळद टाकून घेतली आणि मिठात अगोदर कांदा चिरून ठेवलात ना मीठ लावून की भाजी चांगली कुरकुरीत होतात, छान लागतात चवीला. तिखट टाकलेले. तोपर्यंत चहाची तयारी करून घेते. पाणी गरम करायला ठेवलं होतं चहासाठी. चहा पावडर टाकली. साखर टाकायची. साखर टाकून घेतली. आपली भाजी होईपर्यंत चहाला कढ येईल तोपर्यंत आणि अगोदर चहा ठेवून घेतले. चहाला कढ येईपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. व्यवस्थित सर्व मसाले लागले ना की थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे. चमच्याने व्यवस्थित होत नाही मिक्स, म्हणून मी हातानेच केले. कांद्याला पूर्ण मसाला पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. जेव्हा ते व्यवस्थित लागतं तेव्हा भाजीला चांगली चव येते. व्यवस्थित माझं पीठ मिक्स झालं आहे त्या कांद्यामध्ये. पीठ भिजवून झालं आहे. तेल गरम करायला ठेवलेले आहेत. व्यवस्थित सर्व हात पुसून घ्यायचे. बघू शकता व्यवस्थित कांद्याला तेल लागले. थोडंसं मिठाचं प्रमाण माहिती नव्हतं, अगोदर टाकलं होतं आणि चव घेऊन बघितली मीठ आहे की नाही. तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये भजी सोडूया आपण. थोडं सोडायचे, जास्त नाही, मग ते जाड होतात. थोडे सोडले की कसले खेकड्या भाजीसारखे लागतात, छान लागतात भजी खायला. आणि प्राचीताईंना माझ्या हातची भजी खूप आवडतात, म्हणून त्यांच्यासाठी आज खास भजी बनवलेत.
हे बघा थोडं थोडं करून सोडायचे तेलामध्ये. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की चांगला शेक लागतो भजीला. बघा थोडं थोडं करून सोडलं येतं. तोपर्यंत बाजूला दूध गरम होते. चहाला पण कड येते चांगलं व्यवस्थित. चहा आणि गरम गरम भजी मस्त लागतात खायला. या मंद आचेवरती चांगले भजी तळून घ्यायचेत. गॅस एकदम बारीक केले कारण तेल आपण अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. व्यवस्थित पीठ शिजलं गेलं की भजी छान लागतात. गॅस बारीक करायचे मंद याच्यावरती आचेवरती. का व्यवस्थित शिजले पाहिजेत. आता खालीवर थोडे हलवून घ्यायचे. मी तेच विचारते चालू केलंस का? परत माझा दीर घ्यायला जातोय तो. तिथेच ऐकत राहिले आपलं त्याचं चाललं ना. त्याला पण आता 40 व्हायला आली. व्हायला आली काय आली. हा नंतर टाकणार व्हिडिओ ना. आता सोडताना टाकेल. परत वाटणार असं जेवढं करायला तेवढं छान आहे. भजीला कधी छान मोठं कलर त्यांच्याकडून घ्यायचे करून शेकलेत. तर काढून घेते कारण ते झाऱ्याने येत नाही म्हणून चमचा घेते. चमच्याने काढते. असे करून बघा भजी छान लागतात खायला चहा बरोबर. कुरकुरीत लागतात भजी खायला. पहिल्यांदा थोडं मंदच आचेवरती गॅस ठेवा. पहिल्यांदा सोडलं की नंतर मग थोडा फास्ट केला तरी चालतं. हे बघा मस्त भजी खूप कुरकुरीत झालेत खेकडा भजीसारखे. हे बघू शकता. खास माझ्या फ्रेंडसाठी बनवलीत भजी आज.
बाय बाय चला सावकारला फोन करा बाय बाय माझा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आज मला माझ्या फ्रेंडने सरप्राईज दिलं तसं तुम्हाला पण तुमच्या फ्रेंड सरप्राईज देतात का आणि आल्या सरप्राईज देऊन भेटायला तर भेटल्यानंतर ते किती मस्त आणि भारी वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय